नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूज. तर सध्या आज धाराशिव मध्ये नगरपालिकेचा मतदानाचा जोर पकडलेला आहे. गतीनं मतदान लाईन लावून मतदान करतायत. तर आपण आलेलो आहोत सध्या 9 नंबर या वार्डामध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे उभारलेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडून थोडस जाणून घ्यायचंय, प्रतिक्रिया घ्यायची. शिंदे साहेब नमस्कार. नमस्कार. कोणत्या पक्षातून उभारले? मी अपक्ष आहे आणि मला पुरस्कृत केलं. चिन्ह काय? चिन्ह आहे कबशी. कबशी. तर पाठिंबा कोणाकोणाचा मिळाला? मला पुरस्कृत केलेला आहे घड्याळ आणि बाण, दोन्हीचे पुरस्कृत. आणि जिल्ह्यामध्ये एकमेव उमेदवार आहे की दोन्ही पक्षांना मला पुरस्कृत केलेला आहे. एनसीपी आणि शिवसेना दोन्हीचं अधिकृत मला पत्र आहे जिल्हाध्यक्षाचं. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एकमेव उमेदवार आहे की दोन्ही पक्षांनी पुरस्कृत केलेला. मला सांगा, आता तुम्ही बरेच दिवस प्रचार केलाय, 8 दिवस प्रचार केलाय. 8 दिवस कुठे साहेब, मला भेटले 3 दिवस. 3 दिवस रिस्पॉन्स कसा मिळाला? एकदम छान रिस्पॉन्स भेटला. म्हणूनच ताकदीनिशी मनातून पूर्ण प्रभागाचे प्रत्येक उंबरठा हा मी दर्शन घेतलेला आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे. मला सांगा, कोणत्या कोणत्या मुद्द्यावर प्रचार झाला? मुद्दे काय आहेत? प्रभागाचा विकास, लोकांचे पहिले जे नाराजी आहेत, आता बऱ्याच गोष्टी आहेत, आता काय बी बोलू नये. सगळ्या धाराशिवमध्ये कुठल्याही रस्त्याला गेलं प्रचाराचा जेवढा धुरळा आहे तेवढा रस्त्यावर धुरळा उडतोय सगळ्या शहरामध्ये. मागासलेल्या नीती आयोगाच्या मागाशी आधी 3 क्रमांकाला मागासलेला जिल्हा आहे. मग हा तर मोठा मुद्दा असणारच आहे. ना, रस्त्यांचा मुद्दा आहे, नाल्यांचा आहे. जो गटारी नाल्याचा मुद्दा आहे, जे रस्ते पूर्ण खोदून ठेवलेले आहेत. गटारी नालीचा तर काय तुम्हाला तर माहिती आहे विषय. ती गटारी नाली आहे का काय माती मारलेलं हे आहे आमच्या सगळ्या धाराशिववासीच्या. आणि त्या नाल्यामुळं आरोग्याचा प्रश्न अजून मोठा. हो ना, नाल्यामुळे तर काय पाणी, नाल्या नाहीतच ना. रस्ते नाही तर नाले होणारच नाही. जोपर्यंत रस्ते होणार नाहीत पूर्ण शहराचे किंवा प्रभागातले, तोपर्यंत नाल्या बनणारच नाहीत. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, म्हणून सगळ्या समस्या आहेत. मग काय वाटतंय? गुलाल 100% गुलाल आपलाच तसं काम आहे. परिवार आमचा तसा आहे. सर्व समाजामध्ये किंवा सर्व आमची आई भजनी मंडळ वगैरे एकदम म्हणजे ऍक्टिव्ह आहे सोशल वर्क मध्ये. नाही आम्ही म्हणजे सामाजिक कार्यामध्ये लोकमत सखी मंच विभाग प्रमुख आहेत आमच्या आई साहेब. वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मी राष्ट्रवादीचा सचिव आहे, जिल्हा सचिव. म्हणजे विशाल साखरे आमचे भाऊ जे आहे ते पाठबळ म्हणजे सगळ्यांनाच असतं त्यांचं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्या माध्यमातून काम करतो. पहिल्यापासून घराण्याला आमच्या एक समाजकारणाचा वसा आहे. म्हणजे आमची सगळे बिझनेस वगैरे असून सुद्धा त्यातल्या त्यात वेळ देऊन आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम करतो. निश्चित गुलाल आपला आहे हे 100% साहेब. उद्या संध्याकाळी आपण हेच बाईट आणि देऊ एक छानपैकी. गुलाल लावूनच बाईट घेऊ, पेढे खाऊ आपण. निश्चित. सचिन शिंदे अपक्ष उमेदवार राहिले आणि त्यांना 2 मोठ्या पक्षाचा, सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा आहे. त्यामुळं त्यांचा विजय या वार्ड मधून हमखास आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.